नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा. तर बघा, आजचे महत्त्वाचे प्रश्न आपण डिस्कस करणार आहे. 17 ऑक्टोबरला जागतिक दारिद्र्य निर्मूलन दिवस साजरा केला जातो. ओके, कधी साजरा केला जातो? तर 17 ऑक्टोबरला. आणि तुम्हाला सर्वांना माहीत असेल की सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स जे आहे, ज्याचं टार्गेट एकूण 15 वर्ष आहे, 2016 पासून तर 2030पर्यंत हे राबवण्यात येणार आहे. यामध्ये एकूण 17 ध्येय आहे. त्यामधलं ध्येय क्रमांक जे 1 आहे ते दारिद्र्य निर्मूलनासंबंधित आहे. हा पॉईंट आपल्याला पाठ ठेवायचा आहे. त्यानंतर ध्येय क्रमांक 2 विचारलं तर ते आहे भूक नष्ट करणे. 3 नंबर जे आहे ते आहे स्टुडंट आरोग्य आणि 4 नंबर जे आहे ते आहे शिक्षण. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं 17ही जे तुम्ही आपली SDG आहे ती व्यवस्थित पाठ करून घ्या. त्यानंतर 16 ऑक्टोबरला जो दिनविशेष दिलेला होता तो होता जागतिक अन्न दिवस. हा पण पाठ ठेवा. आणि दुसऱ्या दिवशी असतो 17 ऑक्टोबरला जागतिक दारिद्र्य निर्मूलन दिवस. हरियाणा राज्याबद्दल महत्त्वाची अपडेट म्हणजे हरियाणा राज्याचे नवीन मुख्यमंत्री म्हणून नायब सिंग सैनी यांनी शपथ घेतलेली आहे. तिथले राज्यपाल कोण आहेत? बंडारू दत्तात्रय. हरियाणा या राज्याची स्थापना 1 नोव्हेंबर 1966 मध्ये करण्यात आली होती. सर्वात कमी लिंग गुणोत्तर हे हरियाणा राज्याचंच आहे. भारतामध्ये सर्वाधिक लिंग गुणोत्तर केरळचं आहे. तर ते किती आहे नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. आता बघा, इथे सर्वोच्च न्यायालय दिलेलं आहे. सर्वोच्च न्यायालयाची जी कलम आहे ती आहे 124 या कलमानुसार सर्वोच्च न्यायालयाची स्थापना केली जाते. घटनेच्या भाग 5 मध्ये सर्वोच्च न्यायालयाचा उल्लेख आहे. सर्वोच्च न्यायालयाची इथे स्थापना दिलेली आहे 26 जानेवारी 1950. तर बघा, काही ठिकाणी जी स्थापना दिलेली आहे ती 26 जानेवारी दिलेली आहे. ठीक आहे, तर तुम्ही एवढा पॉईंट कव्हर करून घ्या. मला वाटते स्थापना तिची 26 जानेवारीची आहे आणि कार्य जे आहे ते 28 जानेवारीला सुरू झालेलं आहे. तर एकदा ही तारीख कन्फर्म करून घ्या की स्थापना 28 जानेवारीची आहे की 26 जानेवारीची आहे. न्यायाधीशांची जी नेमणूक आहे ती राष्ट्रपतीमार्फत केली जाते. सर्वोच्च न्यायालयातील जे न्यायाधीश असतात त्यांची नेमणूक राष्ट्रपतीमार्फत केली जाते. बडतर्फी राष्ट्रपतीच करत असतात आणि जे शपथ घेतात सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश ते राष्ट्रपतीसमोरच शपथ घेतात. आणि महत्त्वाचं म्हणजे भारताचे राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशासमोर शपथ घेतात, तर सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश राष्ट्रपतीसमोर शपथ घेतात. सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या निवृत्तीचं वय हे 65 वर्षे इतकं असते. मात्र उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे निवृत्तीचं वय 62 वर्ष असते. हा पॉईंट पाठ ठेवा. भारताचे पहिले सरन्यायाधीश हे हिरालाल कानिया हे होते. तर अलीकडेच 51वे सरन्यायाधीश म्हणून संजीव खन्ना यांची निवड करण्यात आलेली आहे. तर 50वे जे सरन्यायाधीश आहे ते आहे धनंजय चंद्रचूड. ओके, DY चंद्रचूड. त्यानंतर बघा, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची संख्या ठरवण्याचा अधिकार संसदेला आहे, तर उच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या संख्या ठरवण्याचा अधिकार राष्ट्रपतीला आहे. हा एकदम क्लोज पॉईंट आहे, आपल्याला इथे पाठ ठेवायचा आहे. आता सर्वोच्च न्यायालयाचे सदस्य म्हणजेच न्यायाधीश करायचं तर स्थापनेवेळी एकूण 8 होते, म्हणजे 7 अन्य न्यायाधीश आणि 1 आपले सरन्यायाधीश. आता जी सध्याची कंडिशन किती आहे तर 34 आहे. ओके, तो ही संख्या कमी जास्त होत राहते. त्यानंतर बघा, विश्व मानसिक स्वास्थ्य दिवस हा 10 ऑक्टोबरला साजरा केला जातो. मोस्ट MP रणथंबोर टायगर रिझर्व कोणत्या राज्यामध्ये येते? राजस्थान. केवलदेव राष्ट्रीय उद्यान हे सुद्धा राजस्थान या राज्यामध्ये येते. आणि क्षेत्रफळात सर्वात जास्त मोठं जे राज्य आहे ते आहे राजस्थान. हा पॉईंट लक्षात ठेवा. प्रिंटेटर ड्रोन भारत कोणत्या देशाकडून खरेदी करणार आहे? तर ते अमेरिकेकडून. असंच आपण चिनूक हेलिकॉप्टर, त्यानंतर सीहॉक 64 जे होतं, अपाचे हेलिकॉप्टर हे आपण अमेरिकेकडून घेतलेले आहे. तर राफेल विमान आपण फ्रान्सकडून घेतलेलं आहे. ICC वुमन T20 वर्ल्ड कप 2024 ठिकाण दुबई या ठिकाणी पार पडलेला आहे. तर यामध्ये विजेता ठरलेला आहे न्यूझीलंडचा संघ. तर न्यूझीलंडच्या महिला संघाने हा पहिल्यांदाच वर्ल्ड कप जिंकलेला आहे. आणि उपविजेता कोण ठरलेला आहे तर तो ठरलेला आहे दक्षिण आफ्रिका. ठीक आहे, मिस इंडिया स्पर्धा पार पडलेली आहे. तर यामध्ये 24मध्ये ज्या विजेत्या ठरलेल्या आहेत त्या आहे निकिता पोरवाल, ज्या की मध्य प्रदेश या राज्याच्या आहे. 2023मध्ये नंदिनी गुप्ता होत्या, ज्या की राजस्थान या राज्याच्या होत्या. आता बघा, आपल्याला मध्य प्रदेश राज्याची सीमा लागलेली आहे. महाराष्ट्रातील एकूण 8 जिल्ह्यांची सीमा मध्य प्रदेशला लागलेली आहे. त्यानंतर राष्ट्रीय महिला आयोग चर्चेमध्ये आलेला आहे, कारण राष्ट्रीय महिला आयोगाच्या नवीन अध्यक्षा म्हणून विजया रहाटकर यांची निवड करण्यात आलेली आहे. पहिल्या मराठी महिला अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. छत्रपती संभाजीनगर येथे ते लक्षात असू द्या महापौर म्हणून सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या त्या अध्यक्षाला आलेल्या आहे. ओके, 2016 ते 2021 दरम्यान. राष्ट्रीय महिला आयोगाच्या त्या पहिल्या आहे त्या होत्या जयंती पटनायक. यावरती सुद्धा आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. मग राष्ट्रीय महिला आयोग कायदा अधिनियम कधीचा? तर 1990चा आणि स्थापना झाली होती 1992 मध्ये. तर या राष्ट्रीय महिला आयोगाच्या धर्तीवर राज्य महिला आयोग स्थापन करणारं आपलं राज्य महाराष्ट्र आहे. आणि महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची स्थापना ही 1993 मध्ये करण्यात आलेली होती.
ओके, आणि सध्या अध्यक्षा कोण आहे, तर ते आहे रुपालीताई चाकणकर. त्यानंतर UPSC. आता UPSC म्हणजे होते केंद्रीय लोकसेवा आयोग. आता याची जी कलम आहे ते आहे कलम 315 आणि भाग 14, आणि टोटल कलम आहे त्याच्या 315 पासून ते 329 पर्यंत. लोकसेवा आयोगी संबंधित जे कलम आहे, जे कमिशन आहे ते आहे ली कमिशन. 1924ची स्थापना आहे, 100 वर्ष पूर्ण झालेली आहे. याच्यानुसार लोकसेवा आयोग 1926 मध्ये स्थापन झाला होता. नंतर तो भारत सरकार कायदा 1935 नुसार स्थापन झालेला आहे. राष्ट्रीय सायबर अपराध समन्वय केंद्राची राष्ट्रीय ब्रँड ॲम्बेसिडर म्हणून रश्मिका मंदाना यांची निवड करण्यात आलेली आहे. तुम्ही पुष्पा मूवी जर बघितला असेल तर त्याच्यामध्ये त्यांनी काम केलेलं आहे अभिनेत्री म्हणून. सायबर ॲक्ट कधीचा आहे, तर तो आहे 2000चा. हा पण एक पाठ ठेवा, कारण बऱ्याचदा सायबर गुन्हे घडताना आपल्याला दिसत आहे. PIB म्हणजे होते प्रेस इन्फॉर्मेशन. नवीन अध्यक्ष म्हणून कोण झालेले आहे, तर प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोचे नवीन अध्यक्ष झालेले आहे धीरेंद्र ओझा. स्थापना आहे 1919ची. तर मोस्ट MP करा हा प्रश्न, कारण असेच ऑड क्वेश्चन आपल्याला आयोग विचारत असतो. ICC हॉल ऑफ फेममध्ये समाविष्ट होणारी दुसरी भारतीय महिला म्हणून नीतू डेव्हिड यांची निवड करण्यात आलेली आहे. पहिल्या कोण होत्या, तर पहिल्या होत्या डायना एडलजी. ठीक आहे, हे सर्व महत्त्वाचे प्रश्न आहे. जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाचे पहिले मुख्यमंत्री म्हणून उमर अब्दुल्ला यांची निवड करण्यात आलेली आहे. ओके, जम्मू काश्मीर जे आहे, जम्मू काश्मीरची केंद्रशासित प्रदेश म्हणून जे स्थापना आहे ती 31 ऑक्टोबर 2019 मध्ये झालेली होती. पोलीस स्मृती दिवस 21 ऑक्टोबरला साजरा केला जातो, तर पोलीस ध्वज हा दिवस 7 डिसेंबरला साजरा केला जातो. असा 9 जानेवारीला साजरा केला जातो, आणि 8 ते 10 जानेवारी 2025 दरम्यान तो भुवनेश्वर ओडिशा या ठिकाणी साजरा केला जाणार आहे. तर यावर काही डाऊट वाटत असेल तर ते एकदा नक्की इंटरनेटवरून चेक करून घेत चला. मिशन वसुंधरा कोणत्या राज्याने राबवलेले आहे, तर आसाम. राज्यातील लोकांना जमीन अधिकार प्रदान करण्यासंबंधित हे मिशन आहे. इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन, कारण याच्या अगोदर आपल्याला कृषक बंधू योजना विचारली होती पश्चिम बंगालची, लक्षात असू द्या. माजुली बेट हे ब्रह्मपुत्रा नदीमध्येच आहे, जे की आसाम या राज्यामध्येच येते. ब्रह्मपुत्राला आसामचे दुःखाश्रू म्हटलं जाते. आणि लक्षात असू द्या, वसुंधरा परिषद ही 1992 मध्ये भरलेली होती रिओ दी जानेरियो या ठिकाणी. वसुंधरा म्हणजे पृथ्वी, क्षमा असे नाव आहे, आणि जागतिक वसुंधरा दिवस तो 22 एप्रिलला साजरा केला जातो. काराकोरम वन्यजीव अभयारण्य सध्या चर्चेमध्ये आहे, तर ते लडाख या केंद्रशासित प्रदेशामध्ये. इथे एक लोसर महोत्सव सुद्धा असतो लडाखमध्ये, आणि राजधानी कोणती आहे, लेह. ठीक आहे, चेक करत चला. त्यानंतर लडाख व जम्मू काश्मीर या 2 केंद्रशासित प्रदेशाची निर्मिती 31 ऑक्टोबर 2019 मध्ये करण्यात आलेली होती, आणि कलम 370 जी रद्द झालेली आहे ती 5 ऑगस्ट 2019 मध्ये झालेली आहे, म्हणजे त्याच्यातले काही बदल झालेले आहे. त्यानंतर हँड इन हँड युद्ध सराव भारत आणि चीन दरम्यान साजरा करण्यात येतो. तर नसीम अल बहार युद्ध सराव आताच पार पडलेला आहे, तो भारत आणि ओमान दरम्यान होत असतो. दोन्ही दिवस 17 ऑक्टोबर आपण बघितलेला आहे. शाश्वत विकास ध्येय म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स. शाश्वत विकास हा शब्द सर्वप्रथम वर्ल्ड कन्झर्वेशन स्ट्रॅटेजी जी आहे, ठीक आहे, 1980 मध्ये यूज करण्यात आलेला होता. हा पॉईंट लक्षात ठेवा, 1980 मध्ये. कालावधी आहे शाश्वत विकासाचा 1 जानेवारी 2016 ते 31 डिसेंबर 2030, म्हणजे 15 वर्षासाठी. ध्येय 17 आहे, आणि त्याचे जे उपलक्ष्य आहे ते 169 इतके आहे. तर ते बघून घेऊ आपण. महत्त्वाचे दारिद्र्य नष्ट करणे 1 नंबरवर आहे, पॉईंट पाठ ठेवा. 2 नंबर भूक, 3 नंबर आरोग्य, 4 नंबर शिक्षण, आणि 5 मध्ये लिंग समानता. हा पण पॉईंट महत्त्वाचा आहे. 13 मध्ये येते हवामान, 14 मध्ये येते पाण्याखालील जीवन, आणि 15 मध्ये येते जमिनीवरील जीवन. तर असे आपल्याला जोड्या लावणीमध्ये ध्येय विचारले जातात, तर ते पाठ करून घ्या. त्यानंतर आहे भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना अल्जेरिया देशाकडून मानद डॉक्टरेट पदवी देण्यात आलेली आहे. त्या भारताच्या राष्ट्रपती आहे. द्रौपदी मुर्मू ह्या ओडिशा या राज्यातील आहे. त्या झारखंडच्या माजी राज्यपाल होत्या. शिक्षण त्यांचं कला शाखेमध्ये झालेलं होतं. यांना फिजी या देशाचा सर्वोच्च नागरी अवॉर्डसुद्धा देण्यात आलेला आहे, ज्याचं नाव आहे कॅम्बियन ऑफ द ऑर्डर ऑफ फिजी. सुरिनाम देशाचा सुद्धा त्यांना एक सर्वोच्च अवॉर्ड देण्यात आलेला आहे. ठीक आहे, आणि त्या अवॉर्ड मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय महिलासुद्धा ठरलेल्या होत्या. संताल आदिवासी समुदायातून त्या येतात, आणि संताल समुदाय उठाव हा 1855 मध्ये सिद्धू व कान्नू यांच्या नेतृत्वामध्ये झालेला होता. तर मित्रांनो, या पद्धतीनं आपल्याला अभ्यास करणं आवश्यक ठरते. म्हणजे करंट अफेअरचा सब्जेक्ट रिलेटेड जर आपण स्टडी केला तर नक्कीच आपल्याला याच्यामध्ये मार्क्स मिळतात, आणि याच्यामध्ये आपलं चॅनल जे आहे ते नक्कीच यशस्वी ठरलेलं आहे. व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब एज्युकेशनल चॅनलवरती. तर आजचे महत्त्वाचे प्रश्न आपण डिस्कस करणार आहे, आणि जानेवारी 2024 पासून तर आजपर्यंत 2024
पार्ट 10वा आपण कव्हर करत आहे आणि जे मागचे जे पार्ट्स झालेले आहे त्या पार्टला तुम्ही भरपूर सारा प्रतिसाद दिलेला आहे, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर तुमच्या सर्व मित्रांपर्यंत, तुमच्या सर्व ग्रुपवर हा व्हिडिओ नक्की शेअर कराल आणि आपल्या व्हिडिओला लाईक कराल. चला तर आजचे प्रश्न आपण डिस्कस करूया. पहिला प्रश्न आहे, सायवाल ही जी गाय आहे, हा गाय प्रकल्प कोणत्या ठिकाणी उभारण्यात येणार आहे? तर बघा, हा प्रकल्प पुणे या ठिकाणी उभारण्यात येणार आहे. हा भारतातील 4था प्रोजेक्ट आहे आणि आपल्या महाराष्ट्रातील पहिला आहे. हा पॉईंट सर्वांनी इथे लक्षात ठेवायचा आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अहमदनगरने हा प्रोजेक्ट सुरू केलेला आहे. मग इथले कुलगुरू कोण आहे? तर ते आहे डॉक्टर PG पाटील. आणि लक्षात असू द्या, गीर ही कशाची जात आहे? तर गायीची जात आहे. मैसाना म्हैस आणि जमनापारी आहे शेळी. ओके, सो ह्या जाती लक्षात ठेवा. स्टॅच्यू ऑफ नॉलेज हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा किती फूट उंचीचा आहे? तर 70 फूट उंचीचा हा पुतळा आहे आणि हा पुतळा लातूर महाराष्ट्र या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे. सो स्टॅच्यू ऑफ नॉलेज आपल्याला लक्षात ठेवायचा आहे, महत्त्वाचा पुतळा आहे. मग स्टॅच्यू ऑफ युनिटी हा कोणाचा पुतळा आहे? तर हा पुतळा आहे सरदार वल्लभभाई पटेल यांचा. 182 मीटर उंची आणि 597 फूट याची उंची आहे. केवाडिया साधू बेट नर्मदा नदीवर हा पुतळा आहे गुजरात या राज्यामध्ये. गुजरात विधानसभा सदस्य संख्या 182 इतकी आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर आहे ओपेक संघटनेतून बाहेर पडणारा अलीकडचा देश कोणता आहे? तर तो आहे अंगोला. मग ओपेकचा फुल फॉर्म काय होतो? फेडरेशन ऑफ पेट्रोलियम एक्सपोर्ट कंट्री. स्थापना 1960 मध्ये झालेली होती बगदाद, इराक या ठिकाणी. मात्र याचं जे मुख्यालय आहे ते आहे व्हिएन्ना, ऑस्ट्रिया या ठिकाणी आणि व्हिएन्ना हे ठिकाण डॅन्यूब नदीवर आहे. प्रलय क्षेपणास्त्राचे यशस्वी प्रक्षेपण कोणत्या ठिकाणाहून करण्यात आलेले आहे? तर डॉक्टर APJ अब्दुल कलाम बेट ओडिशा या ठिकाणाहून हे प्रक्षेपण करण्यात आलेलं आहे. प्रलय हे काय आहे? तर हे क्षेपणास्त्र आहे. आपल्या देशाचे जे माजी राष्ट्रपती होते डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना मिसाईल मॅन म्हणून सुद्धा ओळखलं जाते. मित्रांनो, बॉम्बे हाय, तर बॉम्बे हाय हे काय आहे? तर हे खनिज तेल व नैसर्गिक वायू संबंधित एक विहीर आहे. याची सुरुवात 3 फेब्रुवारी 1974 मध्ये झाली होती आणि मुंबईपासून 176 किलोमीटर अंतरावर आहे. मग हा प्रश्न आपण इथे का कव्हर केलेला आहे? कारण या घटनेला 2024 मध्ये 50 वर्ष पूर्ण होत आहे, म्हणजे सुवर्ण महोत्सव आहे. त्यामुळे हा पॉईंट तुम्ही इथे लक्षात ठेवा. तेलाचे झटके बघा, 1973 मध्ये तेलाचे झटके म्हणजेच ऑइल क्रिसिस म्हटलं जाते, 400% किमती वाढल्या होत्या. नंतर 1979 मध्ये 100% किमती वाढलेल्या होत्या. तर 1991 मध्ये त्याला मिनी ऑइल शॉक असं म्हटलं जाते. त्यामुळे हे 3 पॉईंट आपल्याला इथे पाठ ठेवायचे आहे. दिग्बोई, नुनमती, तर ह्या ज्या तेलाच्या विहिरी आहेत त्या आसाम या राज्यामध्ये आहे. बैरोनी बिहारमध्ये आहे. यावरती प्रश्न विचारलेला होता आयोगाने. अंकलेश्वर कलील जर विचारलं तर खनिज तेल आणि नैसर्गिक वायू संबंधित ते गुजरात या ठिकाणी आहे. ओके, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर देशातील पहिले सायबर सुरक्षा केंद्र कोणत्या ठिकाणी उभारण्यात येत आहे? तर ते चंदीगड या ठिकाणी उभारण्यात येत आहे सायबर सुरक्षा केंद्र, म्हणून हा प्रश्न महत्त्वाचा आहे. त्यानंतर बघा, भोपाळ गॅस दुर्घटना कधी झाली होती? तर ती 2 डिसेंबर 1984 झालेली होती. आणि राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस मग कधी असतो? तर तो 2 डिसेंबरलाच असतो. त्यामुळे हा पॉईंट पाठ ठेवा. मिथेल आयसोसायनाइड जो गॅस आहे त्याच्यामुळे ही दुर्घटना झालेली होती. आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक दिवस कधी साजरा करण्यात येतो? तर हा दिवस 7 डिसेंबरला साजरा करण्यात येतो. आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक संघटनेची स्थापना ही 1947 मध्ये झालेली होती आणि मुख्यालय आहे मॉन्ट्रियल, कॅनडा या ठिकाणी. सो इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. एक मॉन्ट्रियल प्रोटोकॉल सुद्धा आहे जो ओझोनच्या वायूच्या संरक्षणासंबंधित आहे. तो पॉईंट लक्षात ठेवा सर्वांनी. आणि मॉन्ट्रियल प्रोटोकॉल कधी झाला होता? ते बघा, 1985 मध्ये ओझोनच्या थराला छिद्र पडलेलं होतं. त्याच्यानंतर 2 वर्षांनी म्हणजे 1987 मध्ये मॉन्ट्रियल प्रोटोकॉल करण्यात आला होता. सो मॉन्ट्रियल प्रोटोकॉल 1987 आणि ओझोनच्या थराचं संरक्षण करण्यासंबंधित आहे. ओझोनचा थर जो आहे तो स्थितांबर या थरामध्ये आढळतो. त्यानंतर एक योजना चर्चेमध्ये आहे, PM डिवाइन योजना 2022ची आहे. याचा फुल फॉर्म विचारला जाऊ शकतो आपल्याला. प्राईम मिनिस्टर डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह फॉर नॉर्थ ईस्टर्न रिजन. तर तुम्ही यांनी जरी लक्षात ठेवलं नॉर्थ ईस्टर्न, तर तुमचा हा पॉईंट लक्षात येऊन जाऊ शकतो. आणि 100% केंद्र पुरस्कृत योजना आहे. एक वेळा या योजनेला तुम्ही वाचून घ्या किंवा इंटरनेटवर सर्च करा. साहित्य अकादमी पुरस्कार कृष्णा खोत यांच्या रिंगण कादंबरीला मिळाला आहे मराठी भाषेसाठी आणि प्रकाश पर्रेकर जे आहे यांना वरसेल या कादंबरीसाठी कोकणी भाषेसाठी मिळालेला आहे. एकदा हे चेक करून घ्या. आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस कधी साजरा करण्यात येतो? तर 11 डिसेंबरला हा दिवस साजरा करण्यात येतो. पर्वतांचे संवर्धन करताना शाश्वत विकासाला प्रोत्साहन देणे हा याचा उद्देश आहे. सुरुवात 2003 पासून झालेली होती.
युनायटेड नेशनने घोषणा केली होती. 2002 हे वर्ष आंतरराष्ट्रीय पर्वतीय वर्ष म्हणून सुद्धा डिक्लेअर करण्यात आलेलं आहे. सो एन्व्हायरमेंट रिलेटेड हा क्वेश्चन आहे, त्यामुळे हा प्रश्न आपल्यासाठी महत्त्वाचा ठरतो. देशात सर्वाधिक भ्रष्टाचार कोणत्या राज्यामध्ये झालेले आहे, तर ते राज्य आहे महाराष्ट्र. त्यानंतर देशात सर्वाधिक लांबीचे राष्ट्रीय महामार्ग कोणत्या राज्यामध्ये आहे, तर ते आहे महाराष्ट्रामध्ये. मोठा जो सर्वात लांब महामार्ग आहे तो आहे NH7 आणि महाराष्ट्रातील सर्वात मोठा महामार्ग जो आहे तो आहे NH6. आता NH7चं जे नाव झालेलं आहे ते झालेलं आहे NH44 आणि NH6चं जे नाव झालेलं आहे ते NH53 झालेलं आहे. तर हे दोन्ही पॉईंट तुम्ही इथे व्यवस्थित पाठ करून घ्या. जुने नवीन नंबर पाठ ठेवणे आवश्यक ठरते. 2 जून 2014 म्हणजे आता बघा 10 वर्ष कंप्लीट झालेले आहे 2024मध्ये. तर आंध्र प्रदेश पुनर्रचना कायदा 2014 नुसार तेलंगणा राज्याची निर्मिती झाली होती. संबंधित समिती होती BN श्रीकृष्ण समिती. आता ही राजधानी जी होती हैदराबाद ते संयुक्तपणे 2014 पासून तर 2024 पर्यंत 10 वर्षासाठी होणार होती. मग आता हा करार संपुष्टात आलेला आहे, त्यामुळे हा पॉईंट मी इथे कव्हर करत आहे. मग नवीन राज्याची निर्मिती कोणत्या कलमानुसार होती, तर कलम 3 नुसार. एखाद्या राज्याची सीमा, क्षेत्रफळ, नाव बदलायचं असलं तर हा अधिकार फक्त संसदेला आहे. हा पॉईंट तुम्ही इथे लक्षात ठेवा. त्यामुळे हा प्रश्न मी कव्हर केलेला आहे. नौदलाच्या गणवेशावर कोणाची राजमुद्रा असणार आहे, कोणाची राजमुद्रा असणार आहे, तर छत्रपती शिवाजी महाराज यांची राजमुद्रा असणार आहे. पॉईंट लक्षात ठेवा. स्पोर्ट बिझनेस लीडर अवॉर्ड कोणाला देण्यात आलेला आहे, तर जय शहा यांना देण्यात आलेला आहे. लक्षात असू द्या. त्यानंतर पेटा इंडिया पर्सन ऑफ द इयर अवॉर्ड आपण एका ठिकाणी कव्हर केलेले आहे. 21चा अवॉर्ड आलिया भट्ट, 22चा सोनाक्षी सिन्हा आणि 23चा मिळालेला आहे दिया मिर्झा यांना. मोस्ट एम्पिका. जगातील पहिले इलेक्ट्रिक फ्लाइंग शिप कोणत्या देशाने तयार केलेली आहे, तर स्वीडन. नाव आहे कॅन्डिला P12. ओके, लक्षात असू द्या. पहिले इलेक्ट्रिक फ्लाइंग शिप आहे ही फ्लाइंग शिप. त्यानंतर 10वे विश्व मराठी साहित्य संमेलन कुठे होणार आहे, तर ते लक्षद्वीप या ठिकाणी होणार आहे आणि जहाजांवर ते होणार आहे आणि जगातील पहिलेच तरंगते संमेलन असणार आहे. सो इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. सो इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. जागतिक साखर क्षेत्राचे लक्षात घ्या नेतृत्व करण्यासाठी 2024साठी कोणत्या देशाकडे आंतरराष्ट्रीय साखर संघटनेचे अध्यक्षपद मिळालेले आहे, तर तो देश आहे आपला भारत देश. लक्षात असू द्या. आणि एक जागतिक सहकार परिषद आहे ती दिल्ली या ठिकाणी होणार आहे. तर लक्षात असू द्या, जागतिक पहिली सहकार परिषद सुद्धा आपल्या भारतामध्ये होणार आहे. त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय खो खो स्पर्धा हे सुद्धा आपल्या भारतामध्ये होणार आहे. सो इम्पॉर्टंट पॉईंट्स आहे. 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष म्हणून अलीकडेच अरविंद पानगडे यांची निवड झालेली आपल्या सर्वांना माहीत आहे. तर 16व्या वित्त आयोगाचा कालावधी कोणता असणार आहे, तो असणार आहे 1 एप्रिल 2026 ते 31 मार्च 2031. मग वित्त आयोगाची स्थापना कोणत्या कलमानुसार केली जाते, 280 आणि वित्त आयोगाच्या शिफारसी 281 अंतर्गत असतात. आणि लक्षात असू द्या, वित्त आयोगाची स्थापना हे राष्ट्रपतीमार्फत दर 5 वर्षासाठी केली जाते. लक्षात असू द्या. राष्ट्रपतीला जेव्हा वाटेल तेव्हा वित्त आयोगाची ते स्थापना करू शकतात. राज्य मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आलेली आहे, तर सुनील शुक्रे यांची निवड करण्यात आलेली आहे. संयुक्त लष्करी सराव विनमॅक्स कोणत्या 2 देशादरम्यान आहे, नावातच आहे ते बघा, व्हिएतनाम आणि इंडिया. सो भारत आणि व्हिएतनाम लक्षात ठेवा. स्टॅच्यू ऑफ प्रॉस्पेरिटी केम्पेगौडा यांचा पुतळा आहे, तर 108 फूट उंची आहे. स्टॅच्यू ऑफ वननेस हा पुतळा आदि शंकराचार्य यांचा आहे. हा पुतळा सुद्धा 108 फुटाचाच आहे. तो ओंकारेश्वर मध्य प्रदेश या ठिकाणी आहे. तर स्टॅच्यू ऑफ इक्विलिटी हा पुतळा श्री रामानुजाचार्य यांचा आहे, जो की 216 फूट उंच इतका आहे आणि हा हैदराबाद तेलंगणा या ठिकाणी आहे. तर जेवढेही आपण स्टॅच्यू बघितलेले आहेत ते तुम्ही व्यवस्थित कव्हर करून घ्या. मध्ये MBBSचा अभ्यास सुरू करणारे भारतातील पहिलं राज्य कोणतं आहे, तर ते आहे आपलं शेजारचं राज्य मध्य प्रदेश. मध्य प्रदेशला आपल्या महाराष्ट्रातील 8 जिल्ह्यांची सीमा लागून आहे. पेंच जो व्याघ्र प्रकल्प आहे तो महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश यांच्या दरम्यान आहे. महत्त्वाचे काही पुस्तक आहे, द अनटचेबल ग्रंथ आणि थॉट्स ऑन पाकिस्तान. हे 2 ग्रंथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे आहे. लक्षात असू द्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हे लिहिलेले हे 2 ग्रंथ आहे. कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायदा कोणत्या वर्षीचा आहे, तर हा कायदा आहे 2005चा. बालविवाह प्रतिबंध कायदा 2006 आणि महिला ई-हाट कधी सुरू करण्यात आलेला आहे 2016मध्ये. तर महिलांसाठी भरपूर सारे उपक्रम आपले सरकार घेऊन येत असतात, त्यामुळे हे सगळे पॉईंट्स पाठ ठेवायचे आहे. नौदलात युद्धनौकेचे नेतृत्व करणाऱ्या भारतीय नौदलाच्या पहिल्या महिला अधिकारी कोण आहे, तर त्या आहे प्रेरणा देवस्थळी. मोस्ट एम्पिकरा प्रश्न परीक्षेत येऊ शकतो. COP28 मध्ये वनीकरणाच्या प्रयत्नासाठी भारतातील कोणत्या राज्याला जागतिक प्रशंसा मिळालेली आहे, तर ती आहे बिहार. हे न्यूजमध्ये खूप जास्त चर्चेमध्ये होतं, हा पॉईंट लक्षात ठेवा.
आणि बघा मित्रांनो, COP29 कुठे होणार आहे किंवा झालेली आहे हे नक्की मला खाली कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगा. मित्रांनो, आपल्या चॅनलचं नाव आहे पर्टिक्युलर नॉलेज, आणि पर्टिक्युलर नॉलेज हे पर्टिक्युलर नॉलेज म्हणजे विशेष ज्ञानासारखं काम करते का ते मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि तुम्ही व्हिडिओ इथपर्यंत जर बघितला असेल तर एक गुरुदक्षिणा म्हणून एक लाईक व्हिडिओला नक्कीच करा. लवकरच भेटू. तोपर्यंत टेक केअर अँड थँक्यू सो मच.